नमस्कार मित्रांनो, प्रवीण वेटेकर हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना असायलाच पाहिजे. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण आपल्या सुरक्षा रक्षकांना एक आव्हान केलं होतं की आपल्या चॅनलच्या जो आपण पाहतोय व्हिडिओ पाहतोय त्याच्या बाजूलाच एक खरेदी करण्याकरता ऑप्शन येतो, स्क्रीनवरतीच असतो. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही खरेदी करू शकता. आता ह्याच्यामध्ये बरेचशाच वेळेस शूज आपण खरेदी करू शकता. आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचे कॅप्स किंवा इतर काही साहित्य आहे ते त्याच्यामध्ये नाही आहे. कारण आपल्याकडे जे विक्रेते आहेत ते ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट किंवा मंत्रा किंवा अन्य ह्याच्याशी जोडलेले नाही आहेत. जे कोणी बनवतात ह्या सगळ्या काही गोष्टी ते त्यांच्याशी जोडलेले नाही आहेत. त्यामुळे ते आपण ऑनलाईन खरेदी करू शकत नाही, आपल्याला प्रत्यक्षात जाऊनच घ्यावं लागतं. याकरता बरेचसेच प्रयत्न चालू आहेत. माझी त्यांच्याशी चर्चा झालेली आहे की त्यांना सांगितलं की तुम्ही जॉईंट व्हा, म्हणजे आपले सुरक्षा रक्षक कुठेही बसले तर ते ऑनलाईन खरेदी करू शकतात आणि ते त्यांना वस्तू भेटू शकतात. ही अतिशय चांगली माहिती आपल्यासाठी आहे आणि ते येत्या काळामध्ये चालू आहे त्याचा प्रयत्न, ते लवकरच होईल. तर तिथून शॉपिंगसुद्धा करत जा मित्रांनो. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा, शेअर करत जा, चॅनल सबस्क्राईब करत जा. लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्यालासुद्धा प्रेस करा आणि हो, आपल्या व्हिडिओला हाईपसुद्धा करत चला. जास्तीत जास्त लोकांनी आपल्या व्हिडिओला हाईप करावं. हाईप केल्याने आपला व्हिडिओ हा यूट्यूबवर जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवतो. अतिशय महत्त्वाची माहिती आपण इतर लोकांच्यापर्यंत पोहोचवतो. तर आजचा काय व्हिडिओ आहे, आजचा काय विषय आहे, चला तर जाऊया आपल्या या विषयाकडे. विषय मित्रांनो असा आहे, आज आपला सुरक्षा रक्षक हा काम करत असताना त्याला युनिफॉर्मवरती प्रॉपरली असणं पहिलं जरुरीचं आहे. प्रथमतः कॅपपासून शूजपर्यंत. आणि आपण आज त्या शूज जे आहे ते बूट जे आहेत त्याच्या संदर्भामध्ये आता बरेचसे सुरक्षा रक्षक लगेच व्हिडिओ संपूर्ण पाहायच्या आधीच झपाझप कमेंट्स करतील की साहेब, सुरक्षा रक्षक मंडळामध्ये मिळणारा जो शूज आहे तो निकृष्ट दर्जाचा आहे, तो चांगला नाही आहे. हो, तो सेफ्टी शूज, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला बाटाचे शूज मिळायचे, बाटाचा शूज वापर करायचा आणि खूप चांगला तो शूज जो आहे तो वापर त्याचा होत होता आणि चालतसुद्धा होता. कालांतराने परत आपले सुरक्षा रक्षक काय अशा ठिकाणी जावं लागलं त्यांना पेट्रोलिंग करायचं, तर त्या ठिकाणी सेफ्टी शूजच आवश्यकता आहेत. अशा ठिकाणी सेफ्टी शूज, मग सेफ्टी शूज पण मित्रांनो त्या ठिकाणी आले. आता सेफ्टी शूज आल्यानंतर ऑफिशियली याच्यामध्ये चालतो का, तर नाही आहे चालत. त्या ठिकाणी तो शूज नाही चालत. तर तुम्हाला जे नॉर्मल फॉर्मल जे ड्रेस आहे शूज आहेत ते शूज त्याच्यामध्ये वापर करावा लागतो. मग प्रत्यक्षात आमच्यासुद्धा आस्थापनामध्ये आम्ही स्वतः तो खरेदी करतो आणि त्याचा वापर करतो. सुरक्षा रक्षक मंडळामधून मिळालेले जो काही शूज आहे, जो बूट आहे, तो आम्ही त्याचा वापर करत नाही किंवा वापर करूनही देत नाहीत. तर ह्या शूज संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत आणि पत्रव्यवहार पाहूया. ही जी माहिती आपण देतोय ह्या माहितीच्या आधारे आपण किती संघटना प्रतिनिधी किंवा किती सुरक्षा रक्षक जागृत होत आहेत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, किंवा त्यांना काय वाटतं हे कमेंट्स बॉक्समध्ये तर नक्कीच लिहा मित्रांनो. परंतु आपल्यालासुद्धा एक काम करायचं आहे. व्हिडिओ बनवतोय, व्हिडिओ माहिती देतोय, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही फक्त कमेंट सोडून काही उपयोग नाही किंवा एखादा फोन करून किंवा मेसेज करून पण काय उपयोग नाही. काय करायचं असतं ते तुम्हाला मी नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. हा विषय घेण्याआधी आपल्याला जे आता महाराष्ट्र पोलीस आहेत त्या महाराष्ट्र पोलिसामध्ये जे शूज विषय आहे, ज्यावेळेस अभिनेता अक्षय कुमार यांनी त्याच्याविषयी माहिती प्रसारित केली आणि त्यांनीसुद्धा त्याची मागणी केली आणि त्यांनी सांगितले की जे काही ऑफिसर्स आहेत किंवा पोलीस काम करतात, जे सर्व साधारणसा पोलीस आहेत जे काम करतात सर्वजण, तर त्यांचा जे शूज आहे ते शूज बदली करा. त्याच्यामुळे ते शूज घातल्यामुळे धावू शकत नाहीत. त्यांना जे ड्युटी करतात त्याच्यामध्ये ते पायाचा त्रास होतो आणि त्यामुळे ते जे शूज आहेत ते चेंज करा. आत्ता ते हिलचे जे शूज आहेत, जे पायाला टाचा जे प्लेन असतात, असे जे शूज आहेत ते वापरायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. आत्ता काही प्रमाणामध्ये त्याचं प्रायोगिक तत्वावरती त्यांनी चालू केले. एक स्पोर्ट्स शूज, पण स्पोर्ट्स शूज नाही म्हणता येणार त्याला, पण तशाच पद्धतीचा ते शूज आहे आणि त्या शूजचे फायदेसुद्धा तशा पद्धतीचे आहेत. आता आपण जाऊया आपल्या त्या फायद्याकडे, तोट्याकडे आणि ह्या सगळ्या काही गोष्टीकडे. ही माहिती मिळाली तुम्हाला. आता आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये मिळणारे जे शूज आहेत ते जर शूज तुम्ही असेच ठेवले 5-6 2-4 महिने जर असे ठेवले तर परत वापरायला घेतलं तर ते शूज तुटणार, ते राहत नाही. त्याला कंटिन्यू वापरामध्ये, सेफ्टी शूज असतात त्याला कंटिन्यू वापरामध्ये आणावं लागतं
आणि त्याचा दर्जाही इतका चांगला नाही आहे. हो, दर्जा चांगला नाही आहे, तर त्याला काय करावं लागतं, असे जर काही असेल तर तक्रार तुम्ही सुरक्षारक्षक मंडळामध्ये लेखी स्वरूपामध्ये कळवायचं असते मित्रांनो. मंडळात कळवायचं म्हणजे कुठे डिस्पॅचला तुम्ही अर्ज करायचा आहे आणि त्याची रिसिव्ह कॉपी घेऊन संघटना प्रतिनिधींच्याकडे द्यायचं आहे. ज्यावेळेस आपण ह्या अशा काही गोष्टी काढतो किंवा असा पत्रव्यवहार करतो त्यावेळेस तुमचा जो अर्ज असतो तो एक असा पुरावा म्हणून दिला जातो मित्रांनो, आणि त्याची शहानिशा केली जाते की त्याच्यावरती तुम्ही काय कारवाई केली, ह्या सुरक्षारक्षकाने तक्रार केली त्याच्यावरती तुम्ही काय केलं हे विचारता येतं संघटना प्रतिनिधी. त्या सुरक्षारक्षकाला बोलावलं का, त्या सुरक्षारक्षकाला बदली करून दिलात का, त्याचं नवीन परत त्याला काय मिळणार का तो बिना बुटाचंच काम करणार का, नाही ना करू शकत, मग त्याच्यासाठी काय केलं असा प्रश्न विचारत येतो. म्हणजे त्यांनी केलं नाही केलं तरीसुद्धा तो समोरचा अधिकारी गोत्यात येणार मित्रांनो. म्हणून तुमचं लिखित स्वरूपामध्ये असणं ना फार जरुरीचं आहे, अतिशय जरुरीचं आहे. म्हणून एक अर्ज डिस्पॅचमध्ये देऊन ठेवायचा. हे असं झाल्यानं ते शूजसुद्धा आहे, तो शूजसुद्धा जमा करून टाकायचा. आपला तुटलेला फटलेला जो शूज असेल तुमच्याकडे तो जमा करायचा. म्हणजे तुम्ही वापरात घेतला आणि लगेच खराब झाला तर तो शूज घेऊन जाऊन जमा करायचा, तुम्हाला बदली करून दिला जाईल मित्रांनो. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट. आता येऊया ते शूज जे आहेत त्याच्यामुळे आपल्या पायाच्या ज्या नसा आहेत त्या नसा दुखायला सुरुवात होतात. काही शिरा ज्या आहेत त्या आपल्या फुगल्या जातात. बऱ्याचशाच लोकांची स्टँडिंग ड्युटी असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी स्टँडिंग ड्युटी आहे, 8 तास 12 तास स्टँडिंग आपले सुरक्षारक्षक असतात आणि ते जड जे आहे ते त्याचं वजन जे आहे ते वजन साधारणतः 1.5 किलोचे 2 किलोच्या वरती वजन आहे मित्रांनो. एका याचं म्हणजे 2 किलो पकडलं तर दोन्हीचं मिळून 4 किलो आहेत मित्रांनो. असं जर पकडलं 3 किलो 4 किलो वजनाचे जे शूज आहेत ते तुम्ही पायामध्ये आपण सर्वजण वापरतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या टाचा दुखणं, मसल्स जे पेन आहेत आपले, ज्याला आपण पिंटराय म्हणतो, घोट्यापाशी दुखणं, ह्या सगळे काय जे आहेत ना त्रास जो आहे ना तो आपल्या बुटामुळे आहे. शूज जो आपण वापरतो त्याच्यामुळे आहे. तुम्ही जे तज्ज्ञ असतात त्यांना विचारूसुद्धा शकता मित्रांनो की ह्याच्या पद्धतीनं. आणि आपणही या तज्ज्ञांनासुद्धा विचारणार आहोत की सुरक्षारक्षक मंडळामध्ये आता पोलिसांच्यामध्ये बदल झाला तर सुरक्षारक्षक मंडळातल्या सुरक्षारक्षकांच्या करता का नाही, तर केला पाहिजे, ह्याचा विचार केला पाहिजे. सर्वांगीण विचार ह्या झाला पाहिजे मित्रांनो. कारण आरोग्य फार महत्त्वाचं आहे. आपण काम करत असताना, आपण युनिफॉर्मवरती असताना आपल्या ज्या शरीराची काळजी घेणं हे अत्यंत जरुरीचं आहे. जर ते चुकीचं असेल आणि त्याच्यामुळे जर त्रास होत असेल तर तो त्रास होऊ न देणं आणि त्याला सोयीस्कर पर्याय शोधणं हे सुरक्षारक्षक मंडळाचं काम आहे मित्रांनो. त्यांना ते केलंच पाहिजे. त्याच्याविषयी तक्रारी गेल्या पाहिजेत. प्रथमतः या शूजच्या तक्रारी, ह्या शूज घातल्यानंतर काय काय त्रास होतात हे लिखित स्वरूपामध्ये मित्रांनो मंडळामध्ये कळवा. तुम्हाला मेल आय डी आहे, तुम्हाला मेल आय डीसुद्धा देतो. ज्यांना मंडळामध्ये जायचं नाही त्यांना मी मेल आय डी देतो. त्या मेल आय डीमध्ये सुद्धा मित्रांनो तुम्ही ते मेल करू शकता. ज्यांना व्हॉट्सअपला जे काय आपल्या व्हॉट्सअपला सुरक्षारक्षक जोडले त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा की मला ह्याचा फॉर्मॅट पाहिजे, मला सुरक्षारक्षक मंडळाची मेल आय डी पाहिजे. तुम्हाला मेल आय डी देऊया आणि ते बदलण्यासाठी सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष हे जे सुरक्षारक्षकांसाठी नेहमी विचार करतात, चांगला पॉझिटिव्ह विचार करत असतात. एखादी कोणतीही योजना असेल काय असेल तर त्याच्यावरती विचार विनिमय अधिकाऱ्यांशी करून वरती शासनाकडे ते नक्कीच पाठवतात. आपल्या सुरक्षारक्षक मंडळाचे सचिव सेक्रेटरी साहेब गौरव नालंदे साहेब हे सुद्धा सुरक्षारक्षकांच्या ज्या काही गोष्टी असतील त्याच्या संदर्भामध्ये ज्या काही तक्रार येतील त्यांनी त्या, आता आपण 5 लाखाचा जो ॲक्सिडेंटल इन्शुरन्स होता ते 7.5 लाख आपण जास्त सांगितलं होतं, पण एवढा तरी 7.5 लाखाचा तरी झाला मित्रांनो, त्याच्यामध्ये झाला ना. मग त्यांनी सगळ्या काय गोष्टी हे करतायत तर सुरक्षारक्षकांचा तसा सपोर्ट, सुरक्षारक्षकांच्या तशा ज्या काही मागण्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यांच्यापर्यंत ह्या मेलच्या माध्यमातून आपण ही माहिती पोचवूया मित्रांनो की आपला सुरक्षारक्षक जो वापरणारा बूट आहे त्याचं वजन एवढं आहे आणि त्याच्यामुळे होणारे त्रास काय आहे. तर पिंढऱ्या दुखतात तुमच्या, टाचा दुखतात तुमच्या, ज्या नसा आहेत त्या फुगल्या जातात तुमच्या. स्टँडिंग ड्युटी असल्यामुळे प्रत्येकाने मित्रांनो जे स्टॉकीज आहे ते वापरायला सुरुवात करा स्टँडिंग असल्यामुळे. आणि ते स्टॉकीज वापरल्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास कमी होईल. ज्या नसा फुगतात त्या फुगणार नाहीत, त्रास कमी होईल. डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्याला मॉलिश केलं पाहिजे, आपल्या पायाला तेलाने मॉलिश केलं पाहिजे आठवड्यातून. ह्या सगळ्या काय गोष्टी मित्रांनो ह्या आहेत, या आपण थोड्याशा या पद्धतीने केलं पाहिजे. तर आता आपण या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला समजल्या मित्रांनो. जो शूज आहे तो पोलिसांचा बदली केला, त्यामुळे सुरक्षारक्षक मंडळाचा पण बदली का नाही करू शकत, तर करू शकतात. तर त्याची मागणी त्या पद्धतीने आपण केली पाहिजे. मागणी कशा पद्धतीने केली पाहिजे, संघटना प्रतिनिधीने तो विषय लावून धरला पाहिजे की सुरक्षारक्षकाचा आरोग्याचा विषय आहे या ठिकाणी आणि युनिफॉर्मवरती सुद्धा चांगला दिसला पाहिजे. मग कसा असला पाहिजे, लाईट वेट जो आहे तो कमी वजनाचा असला पाहिजे. घालताना पायामध्ये त्याचा पायाला जे सॉक्स असतात, शूज असतात त्याच्यामुळे घाम येऊन पायामध्ये आणखीन काही
जखमासुद्धा होतात मित्रांनो, बऱ्याचशा सुरक्षा रक्षकांना त्याचा त्रास होतो. तर या सगळ्या काय गोष्टी मित्रांनो आपण आपल्या सुरक्षा रक्षकांच्या हिताच्या आहेत, तर प्रत्येकाने त्याच्यामध्ये नमूद करायचं आहे ज्या काय आपल्याला त्रास होतो किंवा या काय सगळ्या काय गोष्टी. लाईट वेट म्हणजे कमी वजनाचा जो 1 किलो असेल किंवा 800 ग्रॅमचे सुद्धा शूज आहेत मित्रांनो, जे स्पोर्ट्स शूजसारखे म्हणजे फॉर्मल ड्रेसवरती घालणारे जे आपले शूज असतात, ब्लॅक कलरचे शूज असतात, तसेसुद्धा शूज आहेत मित्रांनो. आणि ते सुद्धा शूज जे ऑफिशियली किंवा युनिफॉर्मवरती वापरण्याकरता परवानगी आहे तशी. आता पोलीसवाले वापरतात म्हटल्याने मित्रांनो आपल्या काही नाही त्यांनी प्रायोगिक तत्वावरती चालू केलेलं आहे काही ठिकाणी. तर आपल्याही सुरक्षा रक्षक मंडळांनी याचासुद्धा पुढाकार घेतला पाहिजे आणि याच्यामध्ये या आपल्या काही ज्या गोष्टी आहेत जे आपले सुरक्षा रक्षक, आता आज विषय घेऊ आपण शूजचा. आता बरेच सुरक्षामध्ये साहेब ते आर्टिकल आणि ह्या सगळ्या काही गोष्टी एक विषय घेऊ मित्रांनो आपण. एक विषयावरती एक सगळ्या काही गोष्टी मित्रांनो हळूहळू सगळ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये बदल होतील. आर्टिकल्स वेगळे आहेत आणि शूज वेगळे आहेत. युनिफॉर्मसोबत तुम्हाला मिळतो तो शूज मिळतो मित्रांनो, त्यामुळे शूज हा वेगळ्या गोष्टी आहेत, आर्टिकल्स ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. ओके, तर हा शूज जो आहे तो आपला जो बूट आहे तो प्रथमतः आता सुरक्षा रक्षक मंडळामध्ये वाटप करण्याकरता सुद्धा मित्रांनो फार त्रास होतो. तर फॉर्मॅट मध्यंतरी मी सुद्धा असं एक सुचवलं होतं, पहा तुम्हाला कसं वाटतं की जे काही कंपनी असेल किंवा एखादं शॉप्स असतील, मोठे मोठे शॉप्स असतील, त्या शॉप्सशी जर करार केला सुरक्षा रक्षक मंडळ तसं करार करू शकतं. जर करार केला तर सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी जाऊनच त्याच्या मापाचा जो शूज आहे तो मापाचा शूज घेईल आणि ते शूज घेतल्यानंतर त्या काय शॉपचा असेल त्या शॉपवाल्यांनी सुरक्षा रक्षक मंडळामध्ये त्याची पावती रितसर किंवा जे काय टॅग क्रमांक असेल, जे आता डिजिटल सगळं युग झालेलं आहे यार, तुम्हाला ते असं नाही होऊ शकत की तो सुरक्षा रक्षक फक्त पावतीच तिथं गेऊन शूज घेणार नाही आहे, तो पैसेच घेतील असं नाही आहे. त्याला शूज खरेदी करावं लागणार. याचा कारण त्याचं असं आहे की मित्रांनो त्याला ते परिधान करायचं आहे ते युनिफॉर्मवरती आणि युनिफॉर्मवरती शूज हा पाहिजेच पाहिजे. शूज पायामध्ये घातल्याशिवाय चालणार काय? अनवाणी किंवा असं कोणी चालत नाही, त्याला घालावंच लागतं आणि ते जे देतात ते घालतातच, सर्वजण घालावंच लागतं, ते पर्यायच नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की डिजिटल युग आहे आता भरपूरशा काही गोष्टी आहेत त्या प्लॅटफॉर्मवरती हे सुद्धा होऊ शकतं. जो काही वेळ जो आहे तो सुरक्षा रक्षकांचा वेळ वाचेल. सुरक्षा रक्षक मंडळामध्ये तर त्याचा ड्यू झाला असेल तर सुरक्षा रक्षक मंडळाने जे काही त्याला टॅग दिला असेल, काही नंबरिंग दिलं असेल, फॉरएव्हर जे काही आपण ठेवाल ते दिलं असेल, तो जो जवळचा शॉप असेल त्या शॉपमध्ये जाऊन तो खरेदी करू शकतो. सोप्पा आहे एकदम त्या सगळ्या काही गोष्टी. आणि त्याच्यानंतर त्या गोष्टी सगळ्या लेस होऊ शकतील. त्याचा जे दिवस आहे तर त्याचा जो जे पेमेंट आहे त्या शॉपवाल्याचं त्याचंसुद्धा शॉपवाल्याचं ते तेवढं पेमेंट होऊ शकतं. जे ड्यू आहे ते सुरक्षा रक्षक जातील तिथे घेतील. म्हणजे गर्दीही सुरक्षा रक्षक मंडळामध्ये होणार नाही आहे. सुरक्षा रक्षकालाही सोयीस्कर होईल आणि त्याला मिळणारा जो शूज आहे तो त्या पद्धतीने मिळेल. जर शूज चांगल्या पद्धतीनं असेल, चांगल्या पद्धतीनं सुरक्षा रक्षक मंडळाने जर फॉर्मॅट दिला तर तो फॉर्मॅट जो आहे तोच फॉर्मॅट त्यांना खरेदी करण्याचा ती परवानगी त्या ठिकाणी मिळेल. अन्यथा दुसरी कोणतीही फॉर्मॅटिकरण म्हणजे मिळण्याचा हे नाही आहे. जर चांगल्या क्वालिटीचं असेल, सेम शूज चांगल्या क्वालिटीचे सुद्धा बनवतात, साधारणसा दर्जा असतो, चांगला दर्जा असतो त्याच्यामधलाच, तर त्याच्यामधला दर्जा असेल तर तो सुरक्षा रक्षक त्याला परवडत असेल तर तो खरेदी करेल. बाटामध्येच जर आपण फॉर्मल होता, पहिला फॉर्मल जो शूज होता तो फॉर्मल शूज 600 रुपयाला होता, 800 रुपयाला होता, 1000 रुपयाला होता, 1200 रुपयाला होता. तर ज्याला जो चांगला वाटेल त्यानं त्या पद्धतीनं खरेदी केला. सुरक्षा रक्षक मंडळामधून जे काही त्याला पेमेंट जातं त्याच्यावरची जे काय असेल तो दुकानदाराला पे करू शकतो. ही साधारणसा सोपी एकदम मित्रांनो गोष्ट आहे आणि ते झालं पाहिजे. सगळ्या काही गोष्टी, या सगळ्या गोष्टी होण्याकरता आपल्याला मेल करायचे आहेत, आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाला कळवायचे आहेत. कोणी प्रत्यक्षात ज्यांना मेल जमत नसेल त्याने प्रत्यक्षात जायचं आहे, सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कळवायचं आहे. आणि हो, आपल्या संघटनेला सुद्धा मी संघटनेचा सुद्धा मेल ID त्याच्यामध्ये देतो आहे, कारण संघटनेला सुद्धा मित्रांनो ते कळालं पाहिजे की संघटनेला का कळालं पाहिजे की आपण संघटनेच्या माध्यमातून प्रत-रवाना आपली संघटना आहे त्यामुळे प्रत-रवाना त्याच्यामध्ये असणार. आणि आपल्या संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांच्याकडे सुद्धा हा मुद्दा त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, तरच ते तुमचा मुद्दा त्या ठिकाणी मांडू शकतात. त्याच्यावरती विचारविनिमय नक्कीच होणार मित्रांनो, नक्कीच विचारविनिमय होणार त्याच्यामधून चांगलं. पण ह्याच्यामध्ये विचार करूया की चांगलाच पॉझिटिव्हली येईल, ही अपेक्षा करूया. तुर्तास थांबूया मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.